तुमचा क्लेम कॅशलेस अप्रूव्ड आहे, पण डिस्चार्जच्या दिवशी फायनल अप्रूव्हलसाठी हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी हे कसे गोंधळ घालतात याची तुम्हाला आज उदाहरणं सांगतो. आता सगळ्यात पहिली की आदल्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला डॉक्टर येतात ते म्हणतात की उद्या सकाळी डिस्चार्ज करूयात आपण, तुम्ही एकदम फाईन आहात, म्हणजे ठीक झाला. तर मग पेशंटला आता दुसऱ्या दिवशी सकाळची तो वाट बघत असतो की कधी सकाळ होते, कधी मी इथनं बाहेर निघतो, कधी घरी जातो. आणि तशीच परिस्थिती नातेवाईकांची पण असते. तर अशात दुसऱ्या दिवशी त्यांची जी हॅरॅसमेंट होते की त्यांना असं वाटतं की यार हे नसतं तरी चाललं असतं मेडिक्लेम, मी माझे पैसे भरून निघून गेलो असतो यार. किती त्रास आहे. म्हणजे बघा कशी प्रोसिजर सुरू होते की सकाळी तुमची डिस्चार्ज समरी तयार होता होता 12 वाजतात. त्यानंतर त्यानंतर ते बिलिंगला जातं. मग बिलिंगकडनं ते जातं इन्शुरन्स डिपार्टमेंटला. आणि इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये ते तुमच्याबरोबर काय करतील ह्याचा काही नेम नाही. म्हणजे अपेक्षित हे आहे की त्यांच्याकडं जी फाईल येईल त्यांनी ती त्वरित अपलोड करणं गरजेचं आहे त्या इन्शुरन्स कंपनीकडं. पण बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काय करतात, जमा होऊ देतात आधी आणि मग एकत्र 4-4:30 वाजता सुरुवात करतात पाठवायला. अशात होतं काय की 6 वाजता ते सुट्टी करून घरी जातात. आणि त्यानंतर जे क्वेरी आली, एखाद्या क्लेमसाठी क्वेरी आली, त्या क्वेरीला उत्तर द्यायला तिथं कोणीच नाही. मग अशात जो कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्याला काहीच माहिती नाही आहे काय करायचं, कोणाशी म्हणजे कोणाला त्या क्वेरीला उत्तर द्यायला भाग पडायचं किंवा काहीच माहिती नसतं. अशा वेळेला एखादा अनुभवी एजंट असेल तुमचा, तर तो ही परिस्थिती सहज पार पाडू शकतो. म्हणजे असं असतं की क्वेरी ही जनरली हॉस्पिटलला विचारलेली असते डिस्चार्जच्या वेळेला, जी फायनल जी सेटलमेंटच्या वेळेला फायनल जे अप्रूव्हल द्यायचं असतं त्यावेळेला युजली ज्या क्वेरीज येतात त्या येतात हॉस्पिटलला किंवा डॉक्टर्सना. तर त्यांनी त्याला रिस्पॉन्ड करायचं असतं. आणि इथे तुमचा इन्शुरन्सचा हॉस्पिटलचा स्टाफ निघून गेला आहे. आता त्या क्वेरीला उत्तर कोण देणार. मग पेशंट जबरदस्तीने पेशंटला मुक्काम करावा लागतो. बरेचसे हॉस्पिटल्स याचाही चार्ज लावतात आणि बरीचशी नाही लावत, कारण की हा डिले त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळं झालेला असतो, त्यामुळं नाही चार्ज लावत. पण यातलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पेशंट कुठल्या प्रकारचा आहे, त्याच्या क्लेमच्या प्रोसिजरला किती प्रायोरिटी द्यावी याबद्दल काही कोणाला घेणं देणं नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा हार्टचा पेशंट आहे, त्याला हार्ट अटॅक आला, तो हॉस्पिटलमध्ये आला, त्याची सर्जरी झाली आहे, त्याचा कॅशलेस क्लेम अप्रूव्ह झाला होता आणि केवळ हॉस्पिटलच्या इन्शुरन्स कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे त्यालाही ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. म्हणजे एवढ्या मोठ्या आजारातनं तो बाहेर आलेला असतो आणि हे लोक त्याला खेळवत बसतात कागदांमध्ये आणि नातेवाईकसुद्धा त्रासलेले असतात अशा परिस्थितीमध्ये. तर हॉस्पिटल्सनी, इन्शुरन्स कंपन्यांनी अशा प्रकारचे जे सिरियस पेशंट असतात यांना प्रायोरिटी द्यावी. तुमचा क्लेम काही हो, म्हणजे तुमचा क्लेम पास हो, रिजेक्ट करा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त त्यांना त्रास देऊ नका, ते वेळेत कंप्लीट करा. नाहीतर मग संवेदना नावाचा प्रकार तुमच्याकडं नाही आहे असं समजावं लागेल. पण नुसतं असं बोलून थांबून नाही चालणार. आपण म्हणजे तुम्ही आणि मी लोकांनी मिळून
आपण यांना भाग पाडू हे करायला. इन्शुरन्स कंपन्यांना आणि हॉस्पिटल्सच्या इन्शुरन्स डेस्कला ह्या प्रायोरिटीनी हे क्लेम प्रोसेस करण्याकरता आपण भाग पाडूयात, आपण दबाव आणूयात. भले सोशल मीडियावर न का होईना, पण आपण दबाव आणूयात. तर क्लेम तच्चे व्हिडिओ पाहत राहा, आपण एक एक मुद्दे मांडत राहू आणि सगळे मिळून याला सुधारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.